पुढची बातमी येते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संदर्भातली, जे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चेमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे योगेश कदमच नव्हे तर अन्य प्रमुख नेते देखील वेगवेगळ्या पक्षांचे चर्चेमध्ये आलेले आहेत। मात्र योगेश कदम यांनी आज एक अत्यंत महत्त्वाची भेट घेतलेली आहे। ती भेट होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपण तुमच्या पाठीशी आहोत अशी त्यांना ग्वाही दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। कुठल्याही गैरप्रकारे परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नसल्याचं कदमांनी उपमुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केलं। शिंदेंनीही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला अशी माहिती सूत्रांनी दिली। सचिन गायकवाडला शस्त्र परवान्यासाठी विशेष अधिकार वापरून योगेश कदम यांनी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपानंतर एकनाथ शिंदेंची भेट झाली आहे। दरम्यान निलेश गायकवाड प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय, तर आता मकोका अंतर्गत या प्रकरणाचा तपास होणार आहे। तर गायकवाडला शस्त्र परवाना हा दिलाच नव्हता, त्यामुळे आरोप चुकीचे आहेत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। बघूया। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। एकीकडे या सगळ्या घडामोडी आणि ही सगळी मतं येत असताना, या सगळ्या प्रतिक्रिया येत असताना आता योगेश कदम यांनी एक्स पोस्टद्वारे याला उत्तर दिलेलं आहे। योगेश कदम एक्स पोस्टमध्ये काय म्हणतायत ते बघूया। तर छोटी मोठी वादळं उठली तरी पर्वत हलत नसतो असं पलटवार योगेश कदमांनी केलं आणि विरोधकांकडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय असंही योगेश कदम आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतायत। तर गुन्हेगारांना थेट राजाश्रय देण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच ह्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची।